तर एकीकडे वाढत्या महागाईवरनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारी धोरणांवरती टीका करत असताना दुसरीकडे इंडिया आघाडीतल्या काही नेत्यांची सुद्धा त्यांना साथ मिळते आहे। वाढत्या महागाईवरनं खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय आणि संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाईचा भडका उडालेला आहे आणि लोकांमध्येही संतप्त प्रतिक्रिया। जय श्रीराम इतकंच बोलू शकतो मी। मोदींचा मंत्र आहे। नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर आहे। पश्चिम बंगाल आणि आसाम केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील आणि ते खरं ठरलं आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील। लोक त्यांच्या कर्माची फळं भोगतायत। आज जर का काँग्रेसचं सरकार असतं तर देशामध्ये 200-300 रुपये लिटर पेट्रोल डिझेल असतं। उद्धवजी ठाकरे पंतप्रधान असते तर 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालं असतं। हे संजय राऊतांनी थोडंसं बघायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळं आज देश सुरक्षित आहे। महागाईची झळ म्हणजे श्रीलंकेत 500-600 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे, आपल्याकडे ती झळ भोगत नाही आणि कर्माची फळं मात्र संजय राऊत यांच्या पक्षाला जनतेने दिलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।